नमस्कार, जय क्वीरा सर्वांना. नमस्कार मंडळी, मी कौशवाडी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. सर्व मंडळी कसाल? आय होप तुम्ही सर्व खूप मजेत असाल. तर मंडळी, चैत्र महिना बोललात तर ती ओढ लागते, ती म्हणजे आईच्या पालखी सोहळ्याची, पालखीची. आणि यंदाचा जो मान भेटलेला आहे तो म्हणजे पनवेल कोळीवाड्याकरांना. आणि त्यांच्या आपण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल, आपण गेलो होतो पनवेल कोळीवाड्यामध्ये. तो अख्ख्या गावाभरामध्ये छबिना फिरला पालखीचा आणि त्याच पालखीचा आज मान भेटलेला आहे पनवेल करांना. तर चला, कसा जल्लोष असणार आहे, कशी मजा असणार आहे ती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. आणि चॅनल नवीन असेल तर नक्कीच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. बोला एकविरा माते की जय, आई माऊलीचा उदो उदो. पायथ्या मंदिराजवळ इथून आता पालखी निघालेली आहे. आई माऊलीचा उदो उदो बघा. पालखीमध्ये जरीमरी आईचे फोटो आणि सर्व देव आहेत बघा. आता जाणार डायरेक्ट पनवेल कोळटची पालखी डायरेक्ट कारल्यागडावरती प्रस्थान होणार आहे बघा. आणि वरती जे सजवणार, डायरेक्ट वरती सजवणार डायरेक्ट. चला जाऊया आता डायरेक्ट आता वरती कारल्यागडावरती. आम्ही चाललो आता वरती कारल्या गडावरती. वरती जाऊन आपल्याला जागा अडवायला भेटेल. वरती जाऊन आपल्याला जागा अडवायची आहे. चला, जय क्वीरा. बघा, इथे पाण्याची सोय केलेली आहे. नवी मुंबईच्या मानाच्या पालखीची दरवर्षीप्रमाणे पाण्याची सुविधा करत असतात. हे बघा, जय क्वीरा, जय क्वीरा. नमस्कार, जय क्वीरा. सल्ले दादा दरवर्षीप्रमाणे पाण्याची सोय करत असतं. आणि हा काय होता आमचा एकविरा स्वयंसेवक ग्रुप भिवंडी आणि नवी मुंबईची मानाची पालखी यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण एकविराच्या भक्तांसाठी मोफत पाणी वाटप दरवर्षी ठेवत असतो. याही वर्षी एकविरा आईच्या आशीर्वादाने आपण मोफत पाणी वाटप ठेवलं व त्याचा भाविकांनी खूप चांगला प्रतिसाद आपल्याला दिला. आणि ही अशी सेवा आमच्या हातून वर्षोवर्ष घडत राहो हीच आई एकविरा चरणी प्रार्थना. धन्यवाद, थँक्यू. माते की जय. उदो उदो. पोचलोय आता कारल्या गडावरती आणि आधीच जल्लोष चालू आहे. मला वाटते पेन कोळीवाड्याची मानाची पालखी पोचलेली आहे. मला दाखवते. आणि वरती आलं एवढं भारी वाटतंय, काय शब्दच ना सांगू शकतो, एवढं भारी वाटते. वरती आलं आधीच काटे उभारलेत अंगावरती. वरती पोचलोय तर तुम्हाला दाखवतो जल्लोष कसा आहे. आणि मेन आग्रावची मानाची पालखी ती पण दाखवते तुम्हाला. मेन चैताची पालखी असते ती पण तुम्हाला दाखवते. समोरचा क्राऊड तुम्हाला दाखवतो. समोर बघताय मेन चैताची पालखी चौल आग्रावकरांची बघा. समोर तुम्हाला बघायला भेटते. वरती मस्त जे चलचित्र केलं आहे ते थीम आहे, तर कोंबडा असणार आहे यंदाचा. आणि मस्त की फुलांनी सजवलेले आहे, बघू शकता समोरच. चला दर्शन घेऊ. चला, मला आई माऊलीचा उदो उदो, एकविरा माते की जय. बघा कशी सजवली झालेली आहे पालखी. का मंडळी, आपला मित्र भेटलाय नीरज पाटील. या चौल आग्रावच्या पालखीमध्ये, मानाच्या पालखीमध्ये दरवर्षी असतोस ना, मग कसा वाटते यंदा, कसा जल्लोष होता पालखीचा सांग आपल्याला थोडक्यात. 7 डोंगर
काय सांगणार मग? आता वरती पालखी आता पोहोचेल थोड्या वेळात, काय बोलणार? आता आपली जी पालखी आहे चैताची ती आता किती वाजता अंदाज तरी निघेल? 6 वाजता काय? त्यानंतर मग प्रदर्शना मारतील ना देवळाची इथं? ओके चालेल. बोला एकविरा माते की शहराची मानाची पालखी येताव घेऊन येताव घेऊन येताव घेऊन आई तुझ्या पालखीला आई माऊलीचा मंडळी वरती कार्लगडावरती पनवेलकरांची पालखी पोचलेली आहे आणि त्यांचा जल्लोष तो सुरू झालेला आहे. आणि बघताय समोर बघा आपली जरीमरी आईचा फोटो आणि एकवीर आईचा फोटो, 2 बहिणीची भेट असं नवीन गाणं आलेलं आहे ना पनवेलकरांचा. आणि आपला दादा गेल्या वेळी आपल्या मोहिताच्या सोबत भेटलेला. दादा नाव काय तुझं सांग फक्त? माझं नाव अर्जुन गणेश भगत. आपल्या पालखीचा सोहळा कसा साजरा करायचा फक्त थोडक्यात सांग जरा आपल्याला. आज कार्लेगडावरती काय तुझा सोहळा बघायला भेटणार आहे? सर्वप्रथम नमस्कार सर्व सबस्क्रायबर जरीमरी माते की जय. सर्वप्रथम सर्वांना या चैत्र सप्तमीच्या सोहळ्याच्या पालखीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज 25 मार्च 2026 रोजी आमच्या पनवेल कोळीवाड्याची मानाची पालखी ही कार्लेगडावरती आम्ही घेऊन आलेलो आहोत. आणि अवघ्या काही तासांमध्ये तो आईचा जो मानपान सोहळा आहे तो अगदी 2 वर्षांची भेट आहे ती आज आम्ही आईची आमच्या जरीमरी आईची आणि एकवीर आईची आणि 2 बहिणींची भेट आम्ही आज घेऊन आलो. आणि पूर्ण अतिशय उत्साहाचं वातावरण आमच्या कोळी आगरी सर्व आहे आणि समस्त अतिशय आनंदाचं वातावरण. चालेल, धन्यवाद. खूप खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल. बोला आई माऊलीचा जरीमरी माते की. मंडळी या साईडला तुम्हाला पेन कोळीवाड्याची पालखी दिसते, मानाची पालखी. आणि वरती बघू शकता कालिका माताचा रुद्र अवतार तुम्हाला बघायला भेटते. सुंदर असं कालिका माताचा रुद्र अवतार आहे. पालखी एक नंबर पालखी सजवण्यात आलेली आहे पेन कोळीवाड्याकडे. बघा सर्व त्यांचे पदयात्री आता सध्या आराम करतात. आणि पालखी बघा बघताय समोर भाविक त्यांनी आई माऊलीचा उदो उदो सर्व की जय यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. सध्या आराम करतात कारण पालखीची आपली मेन पालखी चौल आग्रावकरांची निघणार 7 वाजता. त्यानंतर या सर्व पालख्या मागोमाग निघणार आहे. असणारी सगळे भाविक आपण तो
चला मंडळी, तुम्ही बघितलात एकविरा आईचा पालखी सोहळा कशा प्रकारे कारल्या गडावरती खूप जल्लोषात साजरा केला जातो. तुम्ही बघितलात इथे. मला तर खूप धमाल केली आणि मेन म्हणजे जाम त्रास तर झाला आणि यंदा खूप गर्दी होती. प्रत्येक ठिकाणीकडून जास्त 4 पालख्या आल्या होत्या. एक कल्याण कोलीवाडा, पनवेल कोलीवाडा आणि एक पेन कोलीवाडा आणि बऱ्याचशा अजून मोठ्या मोठ्या पालख्या आल्या होत्या. त्यामुळे अजून गर्दी होती तर खूपच त्रास झाला. जास्त व्हिडिओ काढायला भेटले नाही. तुम्हाला पण माहिती आहे, व्हिडिओमध्ये बघितला असेल तुम्ही. चला, तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ नक्कीच मला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. आणि कमेंट बॉक्समध्ये एकविरा माते की जय आणि आई माऊलीचा उदो उदो लिहायला विसरू नका. चला, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, स्वतःची काळजी घ्या. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बोला एकविरा माते की जय.